नमस्कार. नुकताच आता आजच जसं 4 राज्याचा निकाल आला इलेक्शनचा, विधानसभा इलेक्शनचा 2029. तर सगळ्यात सरप्रायझिंग रिझल्ट राहिला आहे तामिळनाडू राज्याचा. सरप्रायझिंग रिझल्ट म्हणजे असा की जेमतेम 2.5-3 वर्षाआधीची हे पार्टी नवीन बनलेली आहे आणि नुकतेच पहिल्याच प्रयत्नात तिने आपला चीफ मिनिस्टर बनवण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. त्यामुळे म्हणजे लगेचच पहिल्याच प्रयत्नात कसं होऊ शकते हे सगळं. तर जसं महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात योजना चालत असतात, त्यावर विधानसभा 2024 जिंकली होती. त्याचप्रमाणे त्यापेक्षाही जास्त मला असं वाटतं की त्यापेक्षाही जास्त योजना देऊन ते तामिळनाडूमध्ये जिंकण्यात यशस्वी झाले. त्या काही योजना अशा होत्या की जसं आपल्याकडे बांधकाम कामगार योजनेमध्ये पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 50,000 रुपये दिले जाते, त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या राज्यात असे आश्वासन दिले होते की पहिल्या मुलीच्या किंवा बहिणीच्या लग्नासाठी 8 ग्राम सोनं देईल म्हणून. 8 ग्राम सोनं. त्यानंतर 6 सिलेंडर प्रत्येक कुटुंबियांना मोफत एका वर्षात 6 सिलेंडर मोफत देण्याची त्यांनी आश्वासन दिले होते त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये. त्यानंतर 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपये वर्षाचे स्कॉलरशिप देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर महिलांना ज्याप्रमाणे आपल्याकडे 50% सूट आहे, त्याप्रमाणे त्यांनी महिलांना पूर्णपणे सूट देऊन सरकारी बसेसमध्ये यात्रा मोफत देणार असे आश्वासन दिले होते. त्यानंतर वृद्धांना आपल्याकडे जसं 1,500 रुपये महिना मिळत आहे आता 1,500 आहे की 1,000 असं काही प्रमाणात, तर त्यांनी 60 वर्षाच्या वरील वृद्धांना 2,500 रुपये महिना देण्याचे आश्वासन दिले होते. या सगळ्या योजनेवर ते मला असं वाटते की निवडून आले आहे. तर महाराष्ट्राच्या बाकी राजकीय पार्ट्यांना काही योजनांचे आयडियाज नाही आहेत का? काय म्हणजे सगळ्या योजना चालवत आहे BJP, चांगली गोष्ट आहे, लोकांना मिळत आहे, पण काही थलपती विजयकडून शिकलं पाहिजे. इकडे आपल्या क्षेत्रात तर नाही आहे त्यांची पार्टी, पण जेव्हा येईल ते राष्ट्रीय पार्टी बनेल असं मला वाटते भविष्यात.